राम राम नमस्कार काय असेल ते घ्या. आणि आता जे वाजलेत रात्रीचे 12 वाजले जास्त झाले वाटतं. आणि आता आपण जातोय इथंच दगडूशेठ गणपतीला पाया वगैरे पडून येऊता, कारण नंतर खूप गर्दी वगैरे पडते. तो एक वेळेस पाया पडून येऊता ते नंतर मग पुन्हा तरी येऊताच आपण ढोल वगैरे सगळं आपण बघूया इथं आता, कारण पोलीस प्रोटेक्शन वगैरे आहे. मला वाटते मोठं व्लॉग करायचा चान्स आहे का नाही की मला 100% पोलीस पकडेल असं वाटतंय. बघू ना इथं लय पोलीस आहे त्या. 100% पकडणार. हीच तर टर्न नाही, त्याच्या पुढला टर्न आहे, तिथं गाडी लावू शकतो आपण. ऑलराईट, तर इथून थोडंसं एक टर्न आहे, टर्न नंतर आपण डायरेक्ट मंदिरात जाऊ. आणि इथं सगळीकडे आता हे केलेत लाईक प्रोटेक्शन केलेत. मला आडवतील साहेब, काय आपण साहेबाला सरांना सांगू का की काय आपण नॉर्मल पर्सन आहे म्हणून. मला वाटते आडवतील यार. ऑलरेडी फाईन आहे माझ्या गाडीवरती 3000. आपण नाही बोलत बसणार आहेत ना, आपण डायरेक्ट निघून जाणार. थँक्यू सर, मला नाही काय बोलली यार. कसं भीती वाटते यार कधी कधी. हे बघा बघू शकता किती मस्त काम वगैरे चालू आहेत. आणि पुढला टर्न नाही वाटतं इकडं असं. इकडूनच आहे. वन वे आहे का? वन वे आहे का? पोलिस पकडलेले रिकामाचा सीन व्हायचा उगाच. असं आहे आधीच आपल्या गाडीवर बेकार फाईन आहे. सॉरी फॅन म्हणतो. रुको भाई रुको. वन वे सॉरी सीन झाला असतात का? पुढल्या ह्याच्यातून टर्न घ्यायची आपल्याला. सॉरी आय एम रिअली व्हेरी सॉरी. अरे वन वे तर नाही, बट ठीक आहे ना. जावा थार सर, जावा तुम्ही बी जावा. येतो आम्ही नंतर. पुढून टर्न नाही, तिथे गाडीला येत आपण. गाडीचं पुढे बी एकही पाहिजे यार. कॅमेरा हे पाहिजे, मोबाईल. इथून आहे हे गाव मंडळाचे कामं मस्त नंबर 1 चालू आहेत. फायनली खूप गर्दी राहते इथं. एवढी मोठी गर्दी येते आता. उद्या परवा 2-3 दिवसात. हां इथून जायचं. वन वे का टू आहे? आय हॅव नॉट आयडिया. हां 2 वे आहे. ओके ऑटो वगैरे गेल्यानंतर आपल्याला हे बघू शकता सगळीकडे काम वगैरे चालू आहे. नंबर 1 मंडळ, आपलं मंडळ आभारी आहे. गाडी मला वाटतं इथंच पास करावं लागेल, कारण सध्या कसं पोलीस प्रोटेक्शन असते. समजा व्हिडिओ वगैरे गेले तर मला आयडिया नाही. बघू शकता सुवर्णयुग तरुण मंडळ. गाडी कुठं लावावं लागेल? गाडी लावण्यासाठी एकमेव ठिकाण क्राऊड. जाऊयात आपण. आधी काम वगैरे चालत आपण पाया बोलून जाऊन निघून जाऊयात. काय बघू शकतो. हां इग्नोर करा, ती गाडी माझी येतं. घेऊन जाऊन म्हणजे झालं कोणी.
आपण पाया पडून जाऊयात लगेच. मोठी दिकला ना मोठा ओला जाऊ दे तर भरपूर लोक असतात ना, त्यांना मॅनेज करण्यासाठी या गोष्टी करणं आवश्यक आहे. आणि आपण गणपतीचे पाया पुढे अँड गणपती पाया महाराष्ट्र पोलीस जिंदाबाद. इकडे पण जाऊयात आपण, बट आधी डू नॉट टेक फोटोज व्हिडिओ. थोडंसं मी व्हिडिओ येईल. आणि ट्रेन पलीकडे पण जाऊयात, बट थोडा टाईम आहे. मग व्हिडिओ टाकला तर टाकेन, बिकॉज श्रीची जी मूर्ती आहे ना हे केलं होतं. जाऊयात पलीकडे पण. व्हिडिओ काढून घेतल का इथं लाईव्ह जायला पाहिजे तर खरं जायचं म्हणजे येऊ शकतो असं व्हिडिओ लवकरात लवकर मला सोडायला लागेल. बघू शकता यार, म्हणजे व्हिडिओ बनवण्याचं एकच कारण आहे की जे आपण लाईट दर्शनाला येतोय त्यामागे पण काही लोकांनी हे केलेलं असतंय, लाईक खूप कष्ट घेतलेले असतात. एवढी मोठी भीड हँडल करणं, यु नो वाट समज रहे हो क्या, मतलब एवढं भीड हँडल करणं आणि सगळं. आता त्यांचं हे पण आहे काहीतरी 50 कोटींचा काहीतरी निधी हे आहे वाटतं, विमा वगैरे चेंगराचेंगरी झाल्यानंतर. म्हणजे पुण्यामध्ये श्रीमंत दगडूशेठ गणपती म्हणल्यानंतर सगळं सुख एकत्र हे बघू शकता. वॉच ब्युटिफुल मॅन, काय म्हणून मी शब्दात नाही सांगू शकत यार. माझी गाडी इकडून आली असती, खूप गाडी दूर पार्किंग, ठीक आहे ना, काही विषय नाही. आणि म्हणजे एवढं सुंदर असं बनवलेत ना, वाव वाव वाव. जेव्हा इथे येऊन ॲक्च्युली तुम्ही बघू शकता की लोक किती कामं वगैरे करतात, जी एवढी भीड वगैरे येते आणि त्यांना हँडल करण्यासाठी एक भरपूर लोक लाईक मंडळ वगैरे एवढं मन लावून इथं काम करते. हे आपल्याला आल्यानंतर तेवढं दिसत नाही, आपण डायरेक्ट दर्शन वगैरे घेऊन जातो. तर ह्या गोष्टी पण कोणाला तर दिसायला पाहिजे म्हणूनच हा व्हिडिओ बनवण्याचं एक कारण आहे. आणि माझ्या मागे बघू शकता किती सुंदर असं लाईक काय मंदिरामध्ये काहीतरी नवीन बघायला भेटते दरवेळेसच. कारण जेवढे पण पुण्यामध्ये लोक येतात 101% इथं गणपतीच्या पाया पडूनच सगळे कामं वगैरे चालू करतात आणि लाईक एक नवीन सुरुवात करतात. तर अजून आपण मध्ये वगैरे जाऊन बघूयात काय काय आहे काय काय नाही. तर चला तर दादाला मदत केलेली आहे आपल्याला, थँक्यू. खूप सुंदर गणपती आहे. अजून कामं वगैरे बाकी आहेत, ते होऊन जाईल 1-2 दिवसामध्ये. आणि त्याचं वाटत बघू शकता 1-22 आणि सर्व मंडळ लाईक सगळे ट्रस्ट संस्थाजी वगैरे ते सगळे आपापल्या कामात बिझी आहेत. आणि एक काहीतरी नवीन आपल्याला दाखवतात त्या ट्रस्टमधून. ते बघू शकतात सगळे कामं करतात. तिथं आपले श्रीजी विराजमान करणार, थोडेसे मला चेंजेस करावं लागतं एडिट वगैरे करताना. आणि भरपूर काही काही वगैरे ह्याच्यात ॲड करायला लागतील मला, कारण त्या पोलीस आहे ना लाईक तेवढंच म्हणायचं मला.
सुंदर आहे यार. मी आता 2-4 फोटोज वगैरे क्लिक करतो जेणेकरून पोस्ट पण करेल. नंतर तर खूप भीड असते. आपण लाईव्ह वगैरे करण्याचा प्रयत्न करू. त्याकडे पण ढोल पथक वाद्यपथक वगैरे भरपूर काही काही असतं. सो मी परत एकदा गणपतीच्या पाया पडून येतो कारण व्हिडिओच्या नादामध्ये मी पडून नव्हतो पाया. यांचा पण कुठंतरी एक फी आहे. सही है भाई, सही है. अलग लेवल की फील आ रही है, अलग लेवल की. बघू शकतो अंतर तर कापते माझं ॲक्च्युली. सो बाकीचे जे व्हिडिओ वगैरे आहेत ते आता नंतर करतो. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला हे मला सांगा. आपण पुण्यामध्ये अजून थोडे व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करूता. थोडेसे कमी करूता कारण स्पोर्ट बाईक आल्यानंतर आपण फुल व्हिडिओ बनवता. आणि नंतर गणपती बाप्पाचं आपण सगळं बघू. इथं एक लाईव्ह स्ट्रीम करायचा विचार चालू आहे. बट काय होतं आहे नेटचा प्रॉब्लेम आहे. दुसरा काय नाही. त्याच्यामध्ये वगैरे आपले गणपती बाप्पा बसणार आणि नंतर आपण येऊता परत गणपती ज्या दिवशी बसते त्या दिवशी तर आपण 100% येऊतात. आणि आल्यानंतर पण व्हिडिओ वगैरे दाखवतो. म्हणजे भरपूर क्रिएटर पण येतात तेव्हा. तर क्रिएटर्सची आपल्याला देणं घेणं नाही. आपण फक्त गणपतीच्या पाया पडायला येऊता. वाटलं तर ढोल पथक वगैरे आपण त्यांची व्हिडिओ बनवता पोस्ट करूता तुम्हाला पण दाखवतो. लाईक पुण्यामध्ये काय चालतं. ठीक आहे मी फोटो वगैरे क्लिक करतो. हे बघू शकता हे खांब वगैरे कुठे असेंबल करतात. बघू शकता सगळे कामं करणार आहे. तिथं पण मोठे काम आहेत. आपल्याला आल्यानंतर ॲक्च्युली तेवढं काय वाटत नाही. हा उभे एक असे मंदिर उभं केले असं वाटते. पण ह्याच्यामध्ये जे छोटे कामं असतात ना एवढे भयानक कामं असतात. ते असेंबल करणं एक खूप मोठी गोष्ट आहे. आणि एक चांगलं चांगलं व्ह्यूज आणि एक चांगलं काहीतरी शो करणं त्याच्यामागे खूप काही हे असतं. सो त्या गोष्टी भरपूर म्हणजे त्यांनी करलेले आहेत. सो एक ना एक पर्सन इथे सगळे काम करत आहेत आपल्याकडे. सो बघू शकता इथं गणपतीचं मंदिर आपल्या बाप्पाचं. आणि हे इथून थोडासा स्पेस असतंय कारण तेवढी पब्लिक पण असते ना. गणपती बाप्पा आपल्या इकडं ते इथं आता थोडंसं व्हिडिओ घेऊ नका म्हणले कारण ते हे करायचं असतं ना. सिक्युरिटी पण वाढली आहे मनाशी शकता.